आता सकाळच्या 100 बातम्या। जळगाव जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। जिल्ह्यातील काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं। पारोळा, भडगाव, मुक्ताईनगर आणि अंमळनेर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। जळगावच्या अंमळनेर बाजार समितीमध्ये पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालं। नाल्याला आलेल्या पुरामुळे संरक्षक भिंत कोसळली। तब्बल 15 ते 16 हजार क्विंटल गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी आणि मक्याचा साठा भिजून मातीमोल झाला। जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। महसूल विभागाकडून पंचनामा सुरू आहे। जळगाव अंमळनेर मार्गावरील सती माता मंदिर परिसरातील रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा एकदा जलमय झालाय। बोगद्यात पाणी साचल्याने गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक बंद आहे। त्यामुळे नागरिकांना चिखलमय कच्च्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जाते। उजनी आणि वीर धरणामधून सोडलेला पाण्याचा विसर्ग पंढरपुरामध्ये पोहोचू लागला असून शक्यता आहे भीमा नदीत 1 लाख क्युसेक पाणी वाहण्याची आणि वाढण्याची। यामुळे नदीकाठच्या सुमारे 150 कुटुंबांच्या स्थलांतराचं नियोजन पूर्ण झालं। रायगड भवन आणि रामबाग इथं नागरिकांना हलवण्यात आलं। जेवणासह आवश्यक सुविधांची तरतूद केली गेली आहे। चंद्रपूर शहरालगतच्या राजनगर, सहारा पार्क आणि आरवट परिसरामध्ये इरई नदीच्या पुराचं पाणी शिरलं। गंभीर परिस्थिती निर्माण झाली। आपत्ती व्यवस्थापन दलाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी केली। मुसळधार पावसात वाहून गेलेले रस्ते आणि पूल तातडीने पूर्ववत करण्याकरता उपाययोजना सुरू असल्याचं ते म्हणाले। तसंच काळ्या यादीतील ठेकेदार नवीन नावानं काम करत असल्याची पळवाट असल्याची कबुलीही त्यांनी दिली। चंद्रपूर शहरालगतच्या पूरग्रस्त भागात बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। वर्धा नदीची पाणी पातळी वाढल्याने इरई नदीच्या बॅकवॉटरमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये हृदयद्रावक घटना घडली। खेडेगाव इथल्या सती नदीमध्ये बुडून 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। खेळता खेळता नदीकाठी गेलेल्या मुलांवर काळानं झडप घातली। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। 45 लाखांच्या लाच प्रकरणामध्ये अटक झालेल्या बीडचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्या नांदेडमधील घरावर एसीबीनं झाडाझडती घेतली। या कारवाईमध्ये 1,07,000 रुपये रोख, 3 तोळे सोनं आणि 10 एकर शेतीची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। ही कारवाई अपसंपत्तीच्या तपासाचा भाग असल्याची माहिती एसीबीनं दिली आहे। पुढचा तपास सुरू आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये अंजनी नदीच्या पुरात 6 ते 7 तास झाडावर अडकलेले सुरेश अहिरे सुखरूप बचावले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला। पाणी ओसरता सुरेश अहिरे स्वतः पोहत नदीबाहेर आले। अरुणाचल प्रदेशामध्ये सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अरुणाचलच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर आसाममधील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। जियाधोल नदी आणि तिच्या उपनद्या उफाणून वाहत असताना त्यांना मोठा पूर आला। धुळे तालुक्यातील वणी वडगाव शिवारामध्ये कन्हेर नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं कापसासह उभी पिकं जमीनदोस्त झाली। पुराच्या पाण्यानं सुपीक मातीही वाहून गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये दुहेरी नुकसानीचं संकट आहे। नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं भरपाई करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध आषाढी वॉटरफॉलवर पर्यटकांची तुफान गर्दी बघायला मिळाली। माथेरान डोंगर रांगांमधून खळाळत वाहणारं पांढरशुभ्र पाणी, रिमझिम पाऊस, दाट धुकं आणि गार वाऱ्याचा आनंद घेण्याकरता पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले। पुणे जिल्ह्यातील जेजुरीमधील नाझरे अर्थात मल्हार सागर धरण 100% भरलंय। त्यामुळे जेजुरी, मोरगावसह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे। दरम्यान आवश्यकतेनुसार कऱ्हा नदी पात्रामध्ये विसर्ग होण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय।
पावसानं अक्षरशः गुजरातच्या अनेक भागांमध्ये थैमान घातलेलं आहे। गुजरातमध्ये सतत पडणाऱ्या अशा पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती उद्भवली आहे। नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत। शहरात रस्त्यांना तलावाचं रूप आलेलं आहे। नद्या आणि ओढे यांना पुराची परिस्थिती आहे। तापी गुजरात, डांग गुजरात, सुरत, आणंद, छोटा उदेपूर आणि नर्मदा या सगळ्या ठिकाणची दृश्य आपण बघतोय। अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। वाहनं पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत। तापी असो वा डांग, सर्वत्र नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। सुरत, आणंद, छोटा उदेपूर आणि नर्मदा यासारख्या अनेक भागांमध्ये तुडुंब पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे। नर्मदा जिल्ह्यात पाण्याचा जोरदार प्रवाह एका टँकरला वाहून घेऊन जाताना आपल्याला दिसतोय। पाण्यातून आपली वाहनं ढकलत नेताना काही लोक आपल्याला दिसत आहेत। निवासी वस्त्या आणि शाळांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। अनेक मार्ग बंद झालेत। विविध भागांमधील संपर्क तुटलेला आहे। काही तासांच्या पावसामुळे गुजरातच्या बडोदा या शहरातील रस्ते पाण्याखाली गेले। रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। अनेक वाहनं जागच्या जागीच बंद पडली। काही लोक पाण्यामध्ये अडकून पडले। परिसरातील एका रुग्णालयाभोवती पाणी साचलं, त्यामुळे रुग्णांना सुद्धा रुग्णालयात पोहोचण्याकरता अडचणी येत होत्या। सतत पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। बडोद्याच्या सुमनदीप विद्यापीठाचं लक्ष्मी हॉस्टेल पुराच्या पाण्याखाली गेलं। सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। वसतिगृहाच्या परिसरात पाणी साचलं, तिथले लोक आतच अडकून पडले होते। विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळताच प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली। हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या 100 मुली आणि 40 मुलांची सुटका करण्यात आली। 10 कामगारांसह एकूण 150 जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं, स्थलांतरित करण्यात आलं। गुजरातच्या डांग या जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नागरिक बेहाल झालेले आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक भागांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। डांगमधील खापरी आणि पूर्णा नदी दुथडी भरून वाहतेय। परिस्थिती गंभीर बनली आहे। प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगा, पाण्याखाली गेलेले पूल किंवा पाण्याचा जोरदार प्रवाह असलेले मार्ग ओलांडू नका असं आवाहन केलं आहे। असं असून सुद्धा नागरिक जीव धोक्यात घालतायत, नदी नाले ओलांडतायत आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याची त्यांना काळजी नाही आहे। तर गुजरातच्या सुरतमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं औद्योगिक क्षेत्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली। पाणी साचल्यामुळे जीआयडीसी परिसरात अनेक कंपन्यांमध्ये कामगार रात्रीपासून पुराच्या पाण्यात अडकले होते। याची माहिती मिळताच पालोड पोलीस आणि एसडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी त्वरित मदत आणि बचाव कार्य केलं। या संयुक्त बचाव मोहिमेदरम्यान 25हून अधिक कामगारांना सुरक्षितपणे या परिसरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलेलं आहे। गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। रहिवाशांच्या अडचणी क्षणाक्षणाला वाढत आहेत। दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाचा वेग प्रचंड आहे। एक तरुण त्यात अडकला होता, पण एका झाडाचा आधार घेतल्यामुळे तो थोडक्यात वाचलेला आहे। या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं। त्यांनी या तरुणाची पाण्यातून सुटका केली। दरम्यान अतिवृष्टीमुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती आहे। पुराचं पाणी नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचलंय। परिस्थिती अधिकाधिक कठीण होतीये। आता सकाळच्या 100 बातम्या। मुंबईतील स्वच्छतेबाबत उच्च न्यायालयानं पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली। दट्ट्या दिला आणि मग पालिकेने स्वच्छ मुंबईसाठी कठोर पावलं उचललेली आहेत। आता उघड्यावर कचरा फेकल्यास, घाण केल्यास 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे। याकरता कचरा संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात येणार आहे। घाण करताना आढळल्यास वॉर्डमधील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल।
विघ्नहर्ता अशी ओळख असलेला गणपती बाप्पा याच्यावर यावर्षी महागाईचं विघ्न आहे. आखातातील युद्ध, महागाई आणि पुराचा तडाखा अशा तिहेरी संकटाचा गणपती कारखान्यांना फटका बसलाय. वाढलेल्या इंधनामुळे वाहतुकीचे चढलेले दर, कच्च्या मालाच्या भडकलेल्या किमती, त्यातच पेंटच्या कारखान्यांमध्ये घुसलेले पुराचे पाणी यामुळे प्रचंड नुकसान झाले. मूर्तीच्या किमती 25 ते 30% वाढल्या आहेत. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं राज्याकरता पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केलाय. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अलिबागमधील महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झाला. खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. बावनकुळेंनी मंचावरून दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर टीका केली. चांगल्या कार्यक्रमामध्ये वाद निर्माण करणं ही तटकरे कुटुंबाची कार्यपद्धतीच आहे असा टोला त्यांनी लगावला. कल्याणमध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना भाजपमध्ये झुंपली. भाजपच्या टीकेनंतर शिवसेनेनं पलटवार केला. नागपूरच्या महापौरांना प्रथमच अधिकृत सरकारी निवासस्थान मिळणार आहे. सिव्हिल लाईन परिसरातील सरकारी बंगल्यावर महापौर नीता ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली. पुढील आठवड्यामध्ये त्या बंगल्यात राहायला जाणार आहेत. या 7 दशकांच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच महापौरांना सरकारी बंगला मिळतोय. सध्या बंगल्याचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. बीडमध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजप नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर एकाच व्यासपीठावर आले. राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चा सुरू झाल्या. महाराजस्व समाधान शिबिरामध्ये दोघांची उपस्थिती बघायला मिळाली. दोघे पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का हे आता बघायचं. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत गोंदियामध्ये आयोजित समाधान शिबिरातून तब्बल 16,000 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला. महसूल, भूमी अभिलेख, कृषी, महिला आणि बालविकास यासह विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात. नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये हद्दपार आरोपीची पोलिसांनी शहरातून धिंड काढली. विष्णू मेटकर याला 2 वर्षांकरता नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामधून हद्दपार करण्यात आलं होतं. पण आदेशाचं उल्लंघन करून तो किनवटमध्ये येऊन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि शहरातून त्याची धिंडच काढली.